हॅलो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेला आहे त्यातला हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020मध्ये जे राज्यव्यवस्थेसंदर्भात पॉलिटी संदर्भात ज्या काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छिते की या व्हिडिओमध्ये किंवा हे जे प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करताना त्याचे भरपूर एक्सप्लेनेशन मी प्रश्नाखाली दिलेले आहेत. जर ते सविस्तर आपण डिस्कस करत राहिलो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि तुम्हाला ते बघायला हेक्टिक वाटेल. त्याच्यामुळे फक्त मी प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले त्याचे आन्सर काय हे सांगणार आहे आणि जो खालती एक्सप्लेनेशन आहे ते थोड्या प्रमाणात मी तुमच्याशी ते डिस्कस करणार आहे. आणि परत तुम्ही जर लेंदी डिटेल एक्सप्लेनेशन असेल तर तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन नंतर वाचू शकता. ओके, चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला म्हणजे लेक्चरला सुरू करूया. तर याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत. मंत्रिमंडळ सचिवालय विशेषतः राज्यसेवेचा जो राज्यशास्त्रामधील किंवा राज्यव्यवस्थेसंदर्भातील जे काही गव्हर्नन्स पार्ट आहेत त्या गव्हर्नन्स पार्टमधला प्रशासन ज्याला आपण म्हणतो तिथून हा क्वेश्चन विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कुठलाही बरोबर आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे की अविधान आहे ते इसवी सन 1950मध्ये स्थापन करण्यात आले. त्याच्यानंतर आहे ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. त्याच्यानंतर आहे ते रेषा संघटन म्हणजे लाईन एजन्सी आहे. आणि डी विधान आहे ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते. ओके, जर तुम्हाला मराठीमध्ये थोडं कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही खालती याच्यामध्ये इंग्लिश भाषांतर देखील वाचू शकता. याच्यामध्ये 1950 केम इनटू एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर ऑपरेट्स अंडर द डायरेक्शन ऑफ प्राईम मिनिस्टर आणि त्याच्यानंतर इट इज अ लाईन एजन्सी. तर कुठलं आहे बरोबर मी खालती दिलेलं आहे की एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही बघू शकता. तर याची जी कॅबिनेट सेक्रेटरीची जी स्थापना झाली ती 1947मध्ये गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेच्या जी परिषद आहे त्याच्या जागी ही सचिवालय कॅबिनेट सचिवालय अस्तित्वात आली. म्हणजे 1950मध्ये स्थापन न होता ती त्याच्या आधी म्हणजे 1947मध्ये स्थापन झालेली होती. त्याच्यामुळे जे अविधान आहे त्या ठिकाणी सपशेल चुकीचं ठरतो आहे. त्याच्यानंतर आहे ते पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काम करते का किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते का. ते बी जे विधान आहे ते योग्य आहे कारण ते भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करते. त्याच्यामुळे बी विधान बरोबर आहे. ते रेषा संघटन म्हणजे लाईन एजन्सी आहे तर ते रेषा संघटन नसून ते एक स्टाफ एजन्सी आहे. इथं लक्षात ठेवा कारण ते स्टाफ मॅनेजमेंट करण्याचे काम करते. जे त्यांचे कर्मचारी आहेत प्रशासकीय अधिकारी ते मॅनेज करण्याचे काम तेही कॅबिनेट सेक्रेटरिएट करत असते. त्याच्यामुळे सी देखील चुकीचं आहे. ओके, सी देखील चुकीचं आहे. आणि चौथा जो विधान आहे डी केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक किंवा ज्याला आपण चीफ कोऑर्डिनेटर म्हणतो ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बसवते का. तर बरोबर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की कॅबिनेट सचिवालय केंद्र सरकारच्या सर्वोच्च स्तरावरील धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत त्याची महत्त्वाची समन्वयाची भूमिका असते. ठीक आहे, अशा प्रकारे खालती डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. ज्याच्यामध्ये दिले आहे 1947मध्ये तिची स्थापना किंवा ते अस्तित्वात आले आणि कॅबिनेट सचिवालयामध्ये सिव्हिल विंग, मिलिटरी विंग, इंटेलिजन्स विंग इत्यादी प्रकारचे असे 3 विभाग आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. दुसरा क्वेश्चन आहे याच्यामध्ये दिलेला आहे की योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये अविधान काय तर भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाते किंवा मांडले जाऊ शकते. त्याच्यानंतर ब विधान आहे अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीत किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. तिसरं विधान आहे स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमतांचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. आणि ड जे विधान आहे डी त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. तर आपल्याला आपल्या भारताविषयी माहीत असेल की जे घटनादुरुस्ती विधेयक आहे ते घटनादुरुस्ती विधेयकाला पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. ओके, त्याच्यामुळे जो अविधान आहे तो स्टेटमेंट चुकीचा आहे
कारण जेव्हा आपण घटनादुरुस्ती विधेयक संसदेमध्ये किंवा राज्यसभे किंवा लोकसभेमध्ये मांडत असतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक नसते. त्याच्यामुळे जो पर्याय आहे जो पहिला जो विधान असणारा पर्याय आहे तो या ठिकाणी एलिमिनेट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे की अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान दोन तृतीयांश घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. तर तुम्हाला माहीत असेल की अमेरिकेमध्ये जवळजवळ 100 राज्य आहेत. त्या 100पैकी 50 म्हणजे अर्ध्या राज्यांनी एखाद्या घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली तरच त्या घटनादुरुस्ती मान्य झाली असे समजले जाते. त्याच्यामुळे ब देखील जे आहे ते चुकीचे आहे. ओके, बी असणारा जो पर्याय आहे ते चुकीचा आहे. आता तुम्हाला सी बद्दल काही माहिती असेल किंवा नसेल याबद्दल सांगता येत नाही, किंवा मला पर्सनली जर विचाराल तर मला देखील माहिती नाही त्याच्याबद्दल, काही आयडिया नाही. पण त्याच्यामुळे तरीही आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. खाली दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 20 मधील कलम 368 अंतर्गत संसदीय घटनादुरुस्तीचे अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धती देण्यात आलेली आहे संसदेला. ओके, हे याच्यामध्ये दिलेलं आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडता येते. एखाद्या मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला देखील ते विधेयक मांडता येईल. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या परवानगीची आवश्यकता नसते. हे या ठिकाणी लक्षात घ्या. विधेयक मांडताना राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. ओके, बघूयात नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. याच्यामध्ये दिलेलं आहे की लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. लोकसभा सभापतीबद्दल विचारलेला प्रश्न आहे. विधान काय म्हणते तर त्याचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते का. त्याच्यानंतर आहे त्यास किंवा तिला समान मत विभागल्याशिवाय मते देता येत नाही. ब विधान. त्याच्यानंतर आहे त्यास किंवा तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. आणि जो चौथा ड विधान आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की त्याचे किंवा तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहेत. तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल संसद किंवा पार्लमेंट चॅप्टरमधला, तर याच्यामध्ये दिलेलं आहे की त्यांची जी लोकसभेतील जे सभापती आहेत त्यांचे जे भत्ते व वेतन व भत्ते जे असते ते भारतीय संचित निधीवर भारित असते. त्याच्यामुळे जो पर्याय आहे किंवा जो विधान आहे तो योग्य आहे. पर्याय योग्य असणारा याच्यामध्येही आहे, याच्यात देखील आहे, याच्यात पण देखील आहे, याच्यात नाही आहे. त्याच्यामुळे ड विधान एलिमिनेट होतो. बी दुसरा ऑप्शन एलिमिनेट होतोय. त्याच्यानंतर आहे ब विधान काय सांगतो, समान मत विभागणीशिवाय त्यांना मते देता येत नाही. तर बरोबर आहे. लोकसभेच्या सभापतीला कास्टिंग वोट देण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे कास्टिंग वोट म्हणजे काय तर एखाद्या मुद्द्यावर जेव्हा विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील जेव्हा समसमान मते पडत असतील तेव्हा ते आपले मत त्या ठिकाणी त्या विधेयकावर नोंदवत असतात आणि त्यांनी ज्या बाजूने मत दिलेलं असतो किंवा ज्या बाजूने मत दिलेला असतो ते मत किंवा त्यांच्या मतानुसार तो निर्णय एखाद्या बाजूने विजयी होऊ शकत असतो किंवा विजयी होत असतो. त्याच्यामुळे त्यांना निर्णायक मत देखील म्हटलं आहे. निर्णायक मत देण्याचा अधिकार त्यांना देखील असतो. म्हणजे त्यांच्या मतांवरून ते निर्णय होत असतात म्हणून. आता सी जे दिलेलं आहे की सभागृहात हजर राहून, तर सभागृहात हजर राहून नाही तर एकूण जे सभागृहातील जे सदस्य आहेत त्या एकूण सभासदाच्या जे अर्धे बहुमताने म्हणजे अर्धेपेक्षा जास्त जेव्हा त्यांना पदावरून दूर करण्यासाठी जो ठराव आहे तर ठराव पारित करायचा असेल तेव्हाच त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. या ठिकाणी केवळ हजर राहून नाही तर जे एकूण सदस्य आहेत त्या एकूण असणाऱ्या सदस्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त. ठीक आहे. आणि त्यांचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे का तर चुकीचं आहे. त्यांचे जे स्थान आहे ते उपपंतप्रधानापेक्षा खालचे स्थान आहे. अनुक्रमे त्यांना ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट ज्याला आपण स्थान म्हणतो, जे ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट ज्याच्यामध्ये त्यांना 7A मध्ये जे पद आहे त्यांचे पदानुक्रमेनुसार 7A मध्ये त्यांना प्लेस करण्यात आलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ए आणि ब हे बरोबर असणार आहेत. ठीक आहे. सोबतच मी या ठिकाणी काही हे दिलेलं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ते तुम्ही वाचू शकता. राज्यघटनेच्या 93व्या
93व्या अनुच्छेद कलम 93 अंतर्गत त्यांचे जे पद आहेत ते निर्माण करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. लोकसभेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर केलेल्या सर्व सदस्य उपस्थित सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे त्यांना पदावरून दूर करता येत असतो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. आता याच्यामध्ये जे काही संसदेतील जे काही तंत्र आहेत, जे सत्ताधारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या काही तंत्राचा वापर केला जातो त्यासंबंधी हा प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य प्रकारे जुळत नाहीत. ठीक आहे, म्हणजे चुकीच्या असणार आहे. लक्षवेधी सूचना, ज्याला आपण या ठिकाणी कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणतो, तर त्याचा अर्थ काय होतो? तर तातडीच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे. तर हे जे आहे अविधान बरोबर आहे. अविधान बरोबर असणारा पर्याय कुठं? याच्यामध्ये आपल्याला जुळत नाही म्हणते. अविधान बरोबर आहे आपल्याला माहीत आहे, त्याच्यामुळे हे तर येणार नाही, हे देखील येणार नाही, हे देखील येणार नाही. म्हणजे फक्त तुमच्या ह्या एका पर्यायावरून तुम्हाला योग्य आन्सरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे, म्हणजे जुळत नाही, जे जुळते ते आपल्याला एलिमिनेट करायचे आहे. तर हे बरोबर आहे. लक्षवेधी सूचना म्हणजे तातडीच्या ज्या काही सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे, हे बरोबर आहे. तर ए पर्याय गेला, त्याच्यानंतर दुसरा पर्याय देखील गेला, चौथा देखील गेला, कारण तिन्हीमध्ये ए बद्दल बोललं जातं आहे. पण जो तिसरा नंबरचा पर्याय आहे त्याच्यामध्ये ए बद्दल काही नाही आहे. त्यामुळे जो आपला योग्य पर्याय असणार आहे तो तिसरा पर्याय असणार आहे. ठीक आहे. आता मी इथं काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्थगन प्रस्ताव, ज्याला आपण स्थगन प्रस्ताव म्हणजे काय त्याबद्दल दिलेलं आहे. त्याच्यानंतर लक्षवेधी सूचना, जे इथं दिलेलं आहे की तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे एखाद्या मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या विषयावर त्याच्याकडून अधिकृत निवेदन मागवण्यासाठी सदस्यांकडून संसदेत हे विधेयक मांडले जाते. ठीक आहे. शून्य प्रहराप्रमाणेच संसदीय प्रक्रियेतील हाही एक अतिशय भारतीय नाविन्य आहे, जे 1954 पासून, हे लक्षात ठेवा, जे लक्षवेधी सूचना आहे ते कधीपासून मांडलं जातं? तर 1954 पासून अस्तित्वात आहे. मात्र 0 तासाप्रमाणे किंवा 0 प्रहराप्रमाणे याचा उल्लेख आपल्या नियमावलीमध्ये कुठेच आढळत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हे दिलेलं आहे. स्थगन प्रस्ताव दिलेले या ठिकाणी सार्वजनिक महत्त्वाचे तातडीची बाब असेल त्यावेळेस त्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले जाते, त्याला आपण स्थगन प्रस्ताव म्हणतो. आणि अशा वेळेस असा प्रस्ताव सदस्य मांडू शकतो. सभापतीच्या संमतीने तो मांडला जातो आणि सर्वसाधारणपणे अशा प्रस्तावावर दुपारी 4 वाजता चर्चा केली जाते. ठीक आहे. जो स्थगन प्रस्ताव आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर हक्कभंग प्रस्ताव. हक्कभंग प्रस्ताव म्हणजे प्राव्हिलेज मोशन. प्राव्हिलेज मोशनबद्दल म्हणजे काय? तर याच्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या मंत्र्याने संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याचे जर आढळून आले तर अशा वेळेस हा हक्कभंग प्रस्ताव त्या पार्लमेंटमध्ये दाखल करते, संसदेमध्ये आपण आणू शकतो, लोकसभेमध्ये विशेषतः. ठीक आहे. समजा एखाद्या मंत्र्याने एखाद्या प्रकरणाची वस्तुस्थिती रोखून धरली. ठीक आहे, वस्तुस्थिती रोखून धरली किंवा चुकीची माहिती दिली, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की विकृत वस्तुस्थिती देऊन सभागृहाचा किंवा त्यातील एका किंवा अधिक सदस्यांच्या विशेष अधिकाराचा भंग केला आहे, असे जर त्या सभागृहातील सदस्यांना वाटले तर त्या मंत्र्याविरुद्ध आपण ते हक्कभंग प्रस्ताव आणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो हरकतीचा नमुना आहे, पॉईंट ऑफ ऑर्डर, त्याचा अर्थ काय होतो ते पुढच्या स्लाईडमध्ये दिलेला आहे. आता पुढच्या स्लाईडमध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे काय होतं ते दिलेलं आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता की पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणजे सभागृहाचे कामकाज हे प्रक्रियेच्या सामान्य नियमाचे पालन करत नसल्यास, म्हणजे जो सभागृहामध्ये कामकाजाचे नियम बनवले गेलेले आहेत त्या नियमानुसार जे चालत नसेल तर अशा वेळेस सभागृहातील सदस्य आपला मुद्दा मांडू शकतो. सभागृहाच्या नियमांचे किंवा सभागृहाच्या कामकाजांचे नियमन करणाऱ्या राज्यघटनेतील अशा कलमांचा अर्थ लावणे किंवा अंमलबजावणी करणे हा मुद्दा या संदर्भात असावा, तसेच सभापतींच्या लक्षात येईल असा प्रश्न उपस्थित करावा, अशी या पॉईंट ऑफ ऑर्डरमध्ये किंवा हरकतीच्या मुद्दा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आभार प्रस्ताव, ज्याला आपण थँक्स मोशन म्हणतो, ते देखील या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर या अविश्वास प्रस्तावाबद्दल लिहिलेलं आहे. याच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिक जबाबदार असतो आणि
ते अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 50 सदस्यांची पाठिंब्याची गरज असते, हे देखील दिलेलं आहे. आणि निंदा प्रस्ताव, ज्याला सेन्सर मोशन आपण म्हणतो, तर सेन्सर मोशनमध्ये काय ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तो मंजूर होण्यामागची कारणे लोकसभेत सांगायला हवीत. म्हणजे सेन्सर मोशन मांडताना त्याची कारणे लोकसभेला सांगायला हवी, ते गरजेचं असतो. ठीक आहे. तो एखाद्या स्वतंत्र मंत्री किंवा मंत्री गटाविरुद्ध किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जाऊ शकतो. तसेच विशिष्ट धोरणे आणि कृतींबद्दल एखाद्या मंत्रिपरिषदेवर टीका करण्यासाठी हे पाऊल उचलले जाते. एक विशेष बाब या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं की लोकसभेत ते मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला पदाचा राजीनामा देण्याची काही आवश्यकता नसते. मंजूर जरी झाला, जर अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला तर ज्याप्रमाणे त्यांना लोकसभेतील जे काही सत्ताधारी पक्ष असतो त्या सत्ताधारी पक्षाला पूर्णतः राजीनामा द्यावा लागतो. पण निंदा प्रस्ताव, ज्याला सेन्सर मोशन म्हणतो, ते मंजूर झालं तर त्यांना राजीनामा देण्याची काही आवश्यकता नसते. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. दुसरं आहे, राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठविले पाहिजे. त्याच्यानंतर आहे, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार किंवा मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. तर या ठिकाणी जेव्हा आपण अनुच्छेद 3चा वापर करून नवीन राज्य एखाद्या भारतीय भूप्रदेशापासून किंवा एखाद्या राज्यापासून वेगळे राज्य स्थापन करत असो किंवा नवीन राज्य किंवा त्याच्या सीमारेषामध्ये बदल किंवा नावात बदल करत असो, तर अशा वेळेस भारतीय राज्यघटनेतील कलम 3चा वापर केला जातो. या कलम 3मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की समजा कलम 3मध्ये संसदेला नवीन राज्य निर्मितीसाठी कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. ते कुठल्या प्रकारे, म्हणजे कोणत्या स्वरूपात, किती प्रकारे ते नवीन राज्यांची निर्मिती करू शकतो. तर कोणत्याही राज्यापासून प्रदेश वेगळे करणे, त्याच्यानंतर 2 किंवा अधिक राज्य एकत्रित करणे, राज्याचे काही भाग एकत्र करणे आणि कोणत्याही प्रदेशाला कोणत्याही राज्याच्या एका भागास एकत्र करणे, अशा प्रकारे 3 कलमामध्ये देण्यात आलेलं आहे. तसेच अनुच्छेद 3 अन्वये संसदेचे अधिकार कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे किंवा कमी करणे, कोणत्याही राज्याचा सीमा किंवा नावामध्ये बदल करणे किंवा त्याचा विस्तार करणे या संदर्भात देण्यात आलेला आहे. आणि खालती दिलेलं आहे, या ठिकाणी नव्या राज्याच्या निर्मितीसाठी कायदा करण्याच्या संसदेचे अधिकार 2 नियंत्रण मर्यादा आणतात. कोणते 2 आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीच्या शिफारशीवरूनच, म्हणजे राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनेच संसदेच्या कोणत्याही सभागृहात, मग ते लोकसभा असो की राज्यसभा असो, त्या ठिकाणी नव्या राज्याच्या निर्मितीचे विधेयक मांडले जाऊ शकते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा विधेयकात त्या राज्याचा क्षेत्रफळ, सीमा, त्या राज्याच्या क्षेत्रफळाबाबत किंवा सीमा किंवा नावावर परिणाम होत असेल अशी तरतूद असतील, तर अशा वेळेस राष्ट्रपतींनी त्या राज्याला आपले विचार मांडण्यासाठी संबंधित राज्य विधिमंडळाकडे पाठवणे आवश्यक असते, म्हणजे त्या राज्यातील विधानसभेकडे पाठवणे आवश्यक असते. मात्र त्या संबंधित राज्याच्या विधिमंडळाने किंवा विधानसभेने एखादे मत मांडले तर ते कुठलेही मत स्वीकारावे किंवा स्वीकारू नये अशी प्रकारची कुठलीही बंधन त्या संसदेवर नसते. ठीक आहे. अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे हे विधेयक मांडताना कुठलेही विशेष बहुमताची गरज नसते. हे बदल 365 कलम 365 ज्याच्यामध्ये या ठिकाणी 365 दिलेलं आहे, या ठिकाणी 368 असायला हवं होतं. 365 नाही तर 368, जे संविधान दुरुस्ती विधेयक आपल्या घटनेत बदल करण्याचा जो अधिकार आहे तो 368 अंतर्गत आहे. तर आपल्याला योग्य विधान कुठलं आहे, बरोबर नाही विचारले जाते. बरोबर, तर राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्यांची निर्मिती मांडली जाऊ शकत नाही, बरोबर आहे. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी संबंधित राज्य विधिमंडळाचे मत विचारात घेतले पाहिजे, हे देखील बरोबर आहे. आणि जो चौथा आहे की विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारणे संसदेवर बंधनकारक नसते, तर चौथा देखील बरोबर आहे. तर आपल्याला बरोबर नाही विचारलेलं होतं, तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य असणार आहे. केवळ विशेष बहुमताने का, तर ते विशेष बहुमताची आवश्यकता नसते, तर साध्या बहुमताने आपण नवीन राज्य निर्माण करू शकतो किंवा त्या राज्यामध्ये अल्टरेशन घडवून आणू शकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात प्रश्न दिलेला आहे की घटनात्मक आहे किंवा आपण जेव्हा राज्यव्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा काही जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, त्याच्यानंतर आहे जे पार्लमेंट आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान, मंत्रिमंडळ, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, ह्या जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावर सातत्याने प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो आहे.
तर हे जो केंद्रीय माहिती आयोग आहे, तो केंद्रीय माहिती आयोग काय कशाबद्दल, तर ते गैर घटनात्मक संस्था आहे. तर याच्यामध्ये बरोबर कुठलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये पहिला जो दिलेला आहे की ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. पहिली गोष्ट, ही घटनात्मक संस्था आहे का, तर ती बिगर घटनात्मक संस्था आहे, म्हणजे असंवैधानिक बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नसून ती, कारण केंद्रीय माहिती आयोगाबद्दल कुठल्याही संविधानामध्ये तरतूद किंवा कुठलीही कलम आढळून येत नाही. आणि एक मुख्य माहिती आयोग आणि 5 पेक्षा जास्त का, तर 5 पेक्षा नाही तर कमीत कमी म्हणजे 10 पेक्षा जास्त नसावी अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याच्यामुळे एक जे पर्याय आहे ते चुकीचं आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तर हे देखील तपशील चुकीचं आहे, कारण ते गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाही तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली जाते त्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्ताची नियुक्ती करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे की ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. तर या ठिकाणी अशी स्पेसिफिक टर्म्स संविधानामध्ये नाही दिलेले नाही. याच्यामध्ये 5 वर्षे किंवा 70 वर्षे तर ते असं दिलेलं आहे की केंद्र शासन ठरवेल त्याप्रमाणे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. ठीक आहे, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा केंद्र शासनाने जी विहित मुदत ठरवली आहे त्या तिथपर्यंत ते पदावर राहू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे जो तिसरा पर्याय आहे तो देखील चुकीचा आहे. आणि एक चौथा पर्याय आपल्याकडे उरलेला आहे जे बरोबर आहे की ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असू शकतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाही, अशा प्रकारची तरतूद आहे. सध्या 5 वर्षाची तरतूद दिलेली असली तरी मात्र जी केंद्र शासनाद्वारे ती विहित किती मुदत दिलेली आहे त्यानुसार त्यांचे पदावधी ठरत असतो. आता या ठिकाणी तुमच्या माहितीस्तव हे दिलेलं आहे की केंद्रीय माहिती आयोगाची रचना कशी असते. तर एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि CICAच्या मदतीसाठी म्हणजे मुख्य माहिती आयुक्ताच्या मदतीसाठी 10 पेक्षा जास्त नसतील इतके इतर माहिती आयुक्त असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर यांची नेमणूक आयुक्तांची नेमणूक कशी होते, तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ज्याच्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते, पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि अशा प्रकारे समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपती आयुक्तांची नियुक्ती करीत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन वाचू शकता. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा प्रश्न आहे की या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. कोणत्या परिस्थितीमुळे? अतिशय कॉन्सेप्च्युअल आहे. न्यायिक सक्रियता आहे त्या कॉन्सेप्च्युअल जे न्यायव्यवस्था आहे त्या संदर्भातील ही एक प्रकारचे त्या न्यायव्यवस्थेवरून हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर जे तुम्ही स्टेटमेंट वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात तेव्हा त्याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हंग विधिमंडळ अधांतरी म्हणजे हंग म्हणजे काय, तर एखाद्या विधिमंडळाची किंवा एखाद्या राज्यातील जे सरकार आहे ते कोसळलेलं असेल आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू असेल तर अशा वेळेस त्यावेळेस एखादा निर्णय जर त्या राष्ट्रपती राजवटीमध्ये जर त्या ठिकाणी पारित होत असेल तर त्याच्यावर हस्तक्षेप करण्याचा किंवा ते योग्य आहे की नाही ते बघण्याचा अधिकार या न्यायिक सक्रियतेमुळे न्यायालयाला मिळतो आहे. म्हणून हे देखील देखील बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरते तेव्हा देखील न्यायालय स्वतःहून ते इनिशिएटिव्ह घेते की जे नागरिकांचे मूलभूत अधिकार अबाधित राहावं म्हणून. ठीक आहे, त्याच्यामुळे C देखील बरोबर आहे. आणि जेव्हा सत्तारूढ पक्ष अंतस्थ उद्दिष्टांसाठी म्हणजे स्वतःच्या उद्दिष्टासाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात तेव्हा अशा वेळी देखील न्यायालय स्वतःहून एखाद्या गोष्टी किंवा एखादा कायदा इनिशिएट करू शकते ज्यावरून ते आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवू शकतात. ओके, तर वरीलपैकी सर्व पर्याय योग्य असणार आहेत. आता या ठिकाणी दिलेलं आहे की न्यायिक सक्रियता म्हणजे काय. ठीक आहे, तर न्यायिक सक्रियता म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना एक किंवा अधिक घटनात्मक तरतुदीशी विसंगत असलेल्या कायद्यांवर निर्णय देण्याचा अधिकार आहे. जे घटनाबाह्य कसे आहेत, जे घटनाबाह्य किंवा अवैध आहेत अशा विषयी ते न्यायालय उच्च किंवा सर्वोच्च न्यायालय इनिशिएट करू शकतात. आता न्यायिक सक्रियता ही संकल्पना आहे जी 1947 मध्ये अमेरिकेमध्ये उगम पावली. हे लक्षात असायला हवे. आणीबाणीच्या काळापासून हे आपल्याला भारतामध्ये दिसून येतात.
न्यायपालिका देशातील नागरिकांचे हक्क टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. नागरिकांचे हक्क बाधित राखण्यासाठी तसेच देशाच्या घटनात्मक व कायदेशीर व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी न्यायपालिकेची सक्रिय भूमिका न्यायिक सक्रियता म्हणून ओळखली जाते. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायला हवं. कधीकधी कार्यकारिणीच्या प्रदेशात घुसखोरी करावी लागते, हे देखील तितकंच म्हणजे खरं आहे. आणि न्यायालयाची अतिरेकीपणा जेव्हा कायदेमंडळ किंवा शासनाच्या हस्तक्षेपामध्ये दिसून येते, त्याला आपण एक तीव्र आवृत्ती न्यायालयीन सक्रियतेची एक तीव्र आवृत्ती म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. न्यायमूर्ती V.R. कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ती P.N. भगवती यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळण्यास उदारीकरण आणि वंचित घटकांना दिलासा मिळाला आहे, जे न्यायिक सक्रियतेकडे यश म्हणून ओळखले जाते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये दिलेले खालीलपैकी कोणती तरतुदी विचारात घ्या. आणि या ठिकाणी दिलेलं आहे की कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्य स्वरूपाची बनेल. अधिक संघराज्य स्वरूपाची बनेल म्हणजे काय, तर जर हे वरील ज्या तरतुदी आहेत त्या नसल्या, कोणत्या तरतुदी नसल्या तर जे संघराज्य म्हणजे काय, तर दोन केंद्र शासन आणि राज्य शासनामध्ये व्यवस्थित अधिकारांची विभागणी झालेली असेल, ते स्वतःचे कार्य म्हणजे स्वतः आपापले कार्य पार पाडतील, अशा स्वरूपाचे संघराज्य अधिक बनू शकते. तर ते आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की शेषाधिकार केंद्र शासनाकडे असते. आता शेषाधिकार केंद्र शासनाकडे असे हे युनिटरी म्हणजे एकांगी सरकार किंवा केंद्रीय सरकारकडे जास्त हे करतं. केंद्रीय सरकार किंवा जो केंद्राकडे झुकले गेलेले संघराज्य आपण ज्याला म्हणतो त्याविषयीची वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे फेडरेशन संघराज्य अधिक संघराज्य आपण म्हणू शकत नाही, कारण याच्यामध्ये एकांगी स्वरूपाचा आपल्याला आढळून येतो. त्याच्यानंतर अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली जाते. तर हे बरोबर आहे. याच्यामध्ये फेडरल जे आहे, ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र शासनामध्ये ज्या काही अधिकारांची विभागणी आहे, त्याच्यामुळे इथे फेडरल संघराज्य स्वरूपाची वैशिष्ट्य आहेत. राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकांवर निर्णायक किंवा संपूर्ण नकाराधिकार वापरू शकतात. हे देखील जे संघराज्य स्वरूपाचे जे संघराज्यात्मक जे वैशिष्ट्य आहे त्याच्या विरुद्ध असणारे म्हणजे केंद्रित असे हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे हे देखील या ठिकाणी गृहीत धरता येणार आहे. त्याच्यानंतर केंद्र शासन हे राज्यांच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकतात. हे देखील म्हणजे संघराज्यात्मक जे वैशिष्ट्य आहे त्याच्या विरुद्ध आहे. तर हे तीनही वैशिष्ट्य जर नसले तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनेल असे आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे. ACD, त्याच्यामुळे ACD पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. या ठिकाणी मी काही दिलेलं आहे. फेडरल आणि युनिटरी ज्या काही तरतुदी आहेत ते कुठल्या आहेत, जसं डुअल गव्हर्नमेंट, दुहेरी शासन, लिखित राज्यघटना, त्याच्यानंतर अधिकारांची वाटणी, त्याच्यानंतर सुप्रीमसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची सुप्रीमता, त्याच्यानंतर जे आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विगृहात्मक संसद प्रणाली, आणि युनिटरी म्हणजे एकांगी स्वरूपाचे असलेले संघराज्य किंवा एकांगी असलेले गव्हर्नमेंट, याच्यामध्ये सिंगल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर आहे विभागांची अधिकारांची विभागणी नसणे इत्यादी प्रकारचे दिलेले आहे. तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघूयात. आंतरराज्यीय परिषदेविषयी दिलेला आहे. भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली गोष्ट कुठली गोष्ट वगळलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आंतरराज्य परिषद म्हणजे काय ते माहिती असायला हवे. आंतरराज्य परिषद म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 263 अंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेची स्थापना झाली. म्हणजे ही घटनात्मक संस्था आहे, हे तुमच्या लक्षात घ्यायला हवं. आंतरराज्य परिषद ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ती केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी तत्पर असते. धोरणावर चर्चा करणे, केंद्र राज्य संबंध अधिक मजबूत करणे, तसंच केंद्र आणि राज्यांमध्ये विश्वासाच्या ज्या काही विश्वासार्हता आहे ते विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे काम हे आंतरराज्यीय परिषदेच्या माध्यमातून केले जातं. ठीक आहे. सरकारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1990 मध्ये प्रथमच राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे याची स्थापना करण्यात आली. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जो पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कोणती गोष्ट यांच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. पहिला जो पर्याय त्याच्यामध्ये दिलेला आहे, राज्यांमधील जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे बरोबर आहे. यासाठीच हे आंतरराज्य परिषद स्थापन केले गेलेले आहे.
कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या, आता नदीचा जो पाणी वाटप करार आहे त्याच्या संदर्भात हे नसून त्याच्यासाठी विशेष नदीच्या 262 नुसार आंतरराज्यीय नदी पाणी वाटप करारासाठी एक स्वतंत्र परिषद स्थापन केला जातो किंवा स्वतंत्र डिस्प्यूट मॅनेजमेंट सिस्टम तयार केला जातो कलम 262चा वापर करून. तर हे या आंतरराज्यीय परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळले आहे. त्याच्यामुळे पर्याय दुसरा आपला योग्य पर्याय असणार आहे या ठिकाणी. तिसऱ्यामध्ये दिलेला आहे, तिसऱ्या पर्यायात राज्यांपैकी सर्वांच्या किंवा काहींच्या अथवा संघराज्य किंवा एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्या सामायिक हितसंबंध आहे अशा विषयाबाबत अन्वेषण आणि चर्चा करणे बरोबर आहे. आणि अशा कोणत्याही विषयावर शिफारसी आणि विशेषतः विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरिता शिफारसी करणे हे देखील बरोबर आहे. ठीक आहे. तशा प्रकारे आपला जो कार्यक्षेत्रातून वगळलेली गोष्ट पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय युवक धोरण आपल्या सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या सिलेबसमध्ये जे काही धोरण आहेत त्या धोरणासंबंधी राष्ट्रीय धोरण या विषय हा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यातूनच हा विचारलेला प्रश्न आहे की राष्ट्रीय युवक धोरण म्हणजे राष्ट्रीय युवा धोरण या संदर्भात क्वेश्चन आलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला कोणते विधान बरोबर आहे ते शोधायचं आहे. याच्यामध्ये विधान आहे की राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला. दुसरे जे विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15 ते 35 वयोगट अशी केली गेली. आणि तिसरा जो विधान आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 2014 मधील धोरणानुसार युवकाची किंवा युवकाच्या वयोगटाची व्याख्या 15 ते 29 वर्षे अशी केली आहे. तर कुठले बरोबर आहे? तर त्याआधी आपल्याला राष्ट्रीय युवा धोरण म्हणजे कधी लागू झाले ते बघणे किंवा ते पाहणे क्रमप्राप्त ठरतं. तर राष्ट्रीय युवा धोरण कधी लागू झाले? तर पहिले जे राष्ट्रीय युवा धोरण होते ते 1988 मधील स्वीकारण्यात आले. ओके. तर पहिले राष्ट्रीय युवा धोरण 1988 मध्ये स्वीकारण्यात आले. आता पर्याय विधान 1 कडे जाऊ. या ठिकाणी 86 दिलेलं आहे. त्याच्यामुळे पहिला विधान आहे तो चुकीचा आहे. चुकीचा आहे त्यामुळे पहिला पर्याय दुसरा पर्याय गेला. ठीक आहे. आता 3 आणि 4 चौथा पर्याय आपल्याकडे शेष उरलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 2003 मध्ये या धोरणात सुधारणा करण्यात आली आणि त्या जागी दुसरे धोरण आणण्यात आले. परत 2014 मध्ये नवीन सुधारित किंवा सुधारित धोरण अधिसूचित करण्यात आले. आता या ठिकाणी दिलेलं आहे की 2003च्या धोरणात युवा म्हणजे 13 ते 35. 2003च्या धोरणामध्ये युवकाची व्याख्या कशी 15 ते 35 या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ॲक्च्युअल जे 2003च्या धोरणामध्ये जे तरतूद आहे ते 13 ते 35 आहे. तर 13 ते 35 असल्याकारणाने जो वाला जो दुसरे जे विधान आहे ते देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके. त्याच्यामुळे बी देखील चुकीचं असणार आहे. तर पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक चौथा सी विधान योग्य असणार आहे, कारण ते सी विधान आपल्याकडे उरलेलं आहे. आणि 2014च्या विविध धोरणात्मक हस्तक्षेपांच्या दृष्टीने अधिक केंद्रित दृष्टिकोन ठेवण्याच्या दृष्टीने 15 ते 29 वर्षे वयोगटाची व्याख्या करण्यात आली. जी इथं 15 ते 29 वयोगटाची व्याख्या 2014 मधील धोरणानुसार करण्यात आली. हे योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे. फक्त सी योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे की राज्यघटनेचे काही जे विविध कलम आहेत त्या तरतुदी संदर्भात, तर अर्थविधेयकाची व्याख्या संदर्भात कुठला कलम आहे? तर अर्थविधेयकासंबंधी 110 अर्थविधेयकाची व्याख्या संदर्भात 110 हे कलम आहे. त्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी दिलेलं आहे की अनुच्छेद 117 सबक्लॉज 3 मध्ये खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक, ज्याला फायनान्शियल बिल म्हणतो, ते केवळ लोकसभेमध्येच मांडले जाते. आणि सी आहे अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत किंवा दुरुस्त करू शकत नाही म्हणते. आता जर तुम्ही व्यवस्थित जर लक्ष्मीकांत किंवा जे राज्यशास्त्रासंबंधी किंवा राज्यव्यवस्थेसंदर्भात ज्या काही पुस्तकं वाचली असेल त्याच्यामध्ये अनुच्छेद 117 हे फायनान्शियल बिल संबंधी दर्शवतो. जे फायनान्शियल बिल 117 सबक्लॉज 1 हे यामध्ये जी सुरुवात असते ती अर्थविधेयकासारखीच असते. म्हणजे याच्यामध्ये सर्व जे एक असतो तो लोकसभेमध्ये आधी मांडला जाऊ शकतो. तर या ठिकाणी अल्टरनेट केलेला आहे. आणि जो दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की दुरुस्त करू शकत नाही, हे चुकीचं आहे, कारण राज्यसभेवर त्याच्यामध्ये दुरुस्ती केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक तिसरा एकही योग्य नाही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि इथं दिलेलं आहे कलम
वार्षिक विवरणपत्र बजेट संदर्भात कलम आहे 112. त्याच्यानंतर अनुदानांची मागणी 113. विनियोजन विधेयक 114 नुसार मांडला जातो. ठीक आहे. आणि वित्त विधेयक 117. पुढचा प्रश्न बघूयात. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? चुकीचं विधान शोधायचं आहे. अनुच्छेद 200 नुसार राज्यपाल हे एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठविण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. तिसरा विधान आहे, जर विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केल्यास राष्ट्रपतींवर ते विधेयकाला मंजुरी देणे बंधनकारक असते. चौथा आहे, राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही. ठीक आहे. तर जेव्हा कलम 200 नुसार एखादे विधेयक राज्यपालाकडे संमती किंवा मंजुरीसाठी जातो तेव्हा त्याच्याकडे 4 पर्याय उपलब्ध असतात. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ते एकतर ते विधेयकाला मंजुरी देऊ शकतात किंवा नाकारू शकतात किंवा तसेच ठेवू शकतात किंवा ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ किंवा राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. तर जेव्हा राष्ट्रपतींकडे ते विधेयक जातो तर ते राष्ट्रपतींकडे जातो तर अनुच्छेद 201 नुसार राष्ट्रपतींना त्या विधेयकावर काही हस्तक्षेप किंवा त्या विधेयकाला ट्रीट करीत असतात. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की राष्ट्रपतीकडे जे विधेयक गेल्याच्या नंतर ते पुनर्विचारार्थ राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. हे देखील बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की जर राष्ट्रपतीकडे ते विधेयक परत राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्ती करून किंवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतींना बंधनकारक असतो का? तर बंधनकारक नसतो. ठीक आहे. ते त्या विधेयकाला मंजुरी देऊ शकतात किंवा नाकारू शकतात. हे म्हणूनच राज्यपालाकडे हे एक प्रकारचे असा नकाराधिकार आहे किंवा व्हेटो पॉवर आहे ज्याच्यामुळे ते संपूर्णपणे विधेयक ते रोखून धरू शकतात. तर या ठिकाणी बरोबर नाही, तर हे बरोबर नाही आहे. ठीक आहे. जे बंधनकारक असते तर ते बंधनकारक नसते. चौथा जो पर्याय आहे, राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतींनी किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबद्दल कालमर्यादा दिलेली नाही, तर चौथा पर्याय देखील बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी काही दिलेलं आहे की 200 नुसार राज्यपालांकडे संमतीसाठी एखादे विधेयक येते आणि 201 नुसार ते राष्ट्रपती त्या विधेयकावर निर्णय घेत असतात. राज्याच्या विधेयकावर. ठीक आहे. राज्य विधेयकावर. पुढचा प्रश्न बघूयात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबद्दल म्हणजे उच्च न्यायालयाची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत ज्या काही निकष आहेत त्यातील चुकीचा निकष कुठला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे आणि वरीलपैकी एकही नाही. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतो तेव्हा त्या ज्या काही क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या मते अग्रगण्य कायदेपंडित असली पाहिजे किंवा कायदेतज्ञ असली पाहिजे ही तरतूद आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबत अशी तरतूद केलेली नाही. त्याच्यामुळे चुकीचा जो पर्याय असणार आहे तो पर्याय क्रमांक 3 असणार आहे. बाकी 10 जे इतर आहेत ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे हे बरोबर आहे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे हे देखील बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी दिलेली आहे पात्रता. कलम 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता दिलेली आहे. याच्यामध्ये भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि वरील जे 2 पर्याय आहेत ते आपण वाचलेलेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये राज्याकडून हे खरं तर अनुच्छेदासंदर्भात म्हणजे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे त्या संदर्भात हे विचारलेलं आहे की मूलभूत हक्कांसंबंधी जे फंडामेंटल राईट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्स संदर्भातील हा प्रश्न आहे. राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात दिलेलं आहे? तर अतिशय फॅक्च्युअल आहे. ते कलम पाठच असणे आवश्यक आहे. कलम 29 नुसार अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही रीड करून वाचू शकता. या ठिकाणी हे मूलभूत अधिकार दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. ज्याच्यामध्ये समानतेचा हक्क आहे 14 ते 18 मध्ये. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये. त्याच्यानंतर आहे
शोषणाविरुद्धचा हक्क 23 ते 24, धर्मस्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 आणि जे शैक्षणिक हक्क ज्याच्यामध्ये 29 ते 30 संदर्भात आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये 29 नुसार अल्पसंख्याकाच्या वर्गाच्या हिताचे संरक्षण करणे आणि 31 मध्ये जे दिलेलं आहे की अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करणे व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देणे. ठीक आहे. आणि जे 32 ते 35 आहे तर 32 नुसार घटनात्मक संविधानात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण जे 2020 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेत पॉलिटी संदर्भात जे प्रश्न होते ते आपण प्रश्न डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपवलेलं आहे. गुड थिंग्स ऑलवेज टेक टाइम्स. गुड थिंग्स ऑलवेज टेक टाइम्स. कीप गोईंग ऑन व्हॉट यू डू. हॅपी स्टडी. ठीक आहे. तर थांबूया त्या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू. भेटूया परत.